काही रेसिपीज किती साध्या, सरळ आणि सोप्या असतात नाही, पण खायलाही तेवढ्याच चविष्ट बरं का. ताजी मका, तुपाची खमंग फोडणी आणि थोडेसे मसाले इतकंच पुरेसं आहे एक पौष्टिक आणि झटपट अशी मक्याची खिचडी तयार करायला. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी योग्य. नाश्त्यासाठी हलकं जेवण हवं असेल किंवा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा ही खिचडी तुम्ही खाऊ शकता. चला करूयात सुरुवात. अर्धा कप मूग डाळ आणि पाव कप तांदूळ, कोणतेही तांदूळ वापरू शकता. हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 20 ते 30 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. आता 1.5 कप ताजी मका घ्यायची आहे. फ्रोझन वापरली तरीही चालेल, पण शक्यतो ताजीच मका वापरा आणि ह्यामधली अर्धी मका आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे. उरलेले मक्याचे दाणे तसेच ठेवायचे आहेत. त्यामुळे खिचडीला एक छान टेक्स्चर येतं. हे अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक पेस्ट करू नका. पल्स करत हे बारीक करून घ्या. आता 1 टेबलस्पून लसूण आणि छोट्यासा आल्याचा तुकडा हे छान बारीक ठेचून घ्या. शक्यतो ताजंच आलं लसणाची पेस्ट वापरा, त्याने खिचडीला एक खूप छान टेस्ट येते. आपली सर्व पूर्वतयारी झालेली आहे. आता करायला घेऊया खिचडी. कुकरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि तूप गरम झालं की त्यामध्ये घालायचं 1 टीस्पून मोहरी. मोहरी तडतडली की त्यात घालायचं अर्धा टीस्पून जिरं, पाव चमचा हिंग, 7 ते 8 काळी मिरी आणि आपण ठेचून घेतलेलं आलं लसूण. हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कट करून घालू शकता. ह्याला छान खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचं. एखाद मिनिटभर परतून झालं आणि खमंग वास सुटला की आता ह्यामध्ये घालायची आपण जी जाडसर मका वाटून घेतली होती ती. मका घातल्यानंतरून 4 ते 5 मिनिट आपल्याला ही मका तुपामध्ये परतून घ्यायची आहे. मका 4-5 मिनिटं परतून झाली की आता ह्यात घालायचं अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला. फोडणी देताना हिरवी मिरची घातली असेल तर लाल तिखट थोडंसं कमी घालायचं. मसाले सुद्धा 1 ते 2 मिनिटं तुपामध्ये छान वास सुटेपर्यंत परतून घ्यायचे. हे सर्व परतून झालं की अख्खे मक्याचे दाणे जे आपण वाटले नव्हते ते घालायचे आणि ते सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं. सगळंच व्यवस्थित मिक्स करून झालं आणि परतून झालं की आता ह्यामध्ये घालायची डाळ आणि तांदूळ जी अर्धा तास भिजत ठेवली होती ती. डाळ आणि तांदूळ घालून झालं की ह्यामध्ये घालायचं 2 ते 2.5 कप पाणी, चवीपुरतं मीठ, व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत. वाफही गेली आहे. बघूयात खिचडी आपली शिजली आहे की नाही. वाह! मस्त मऊसूत अशी खिचडी शिजली आहे, तुम्ही पाहू शकता. आता फायनल आणि शेवटची स्टेप, मस्तपैकी 2 ते 3 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायची आणि ही गरमागरम खिचडी पावसाळ्यात गरमागरम कढीसोबत सर्व्ह करायची. कढीची रेसिपी ही चॅनलवरती आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. काय सुरेख रंग, काय खमंग वास आणि काय ती मक्याची खिचडी. आहाहा! तर ही होती आपल्या घरी सहज बनणारी चविष्ट आणि आरोग्यदायी मक्याची खिचडी. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही खिचडी कशी बनवली आणि तुम्हाला ती कशी वाटली. पुन्हा भेटूया एका खास आणि नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खिचडीचा आनंद घ्या. बाय.